इकडे प्रभू रामचंद्रांना किंवा बजरंगबलींना आपण सिद्ध करण्यासाठी बसलेलो नाही, ते सिद्धच आहे। कुणी स्वीकारावं न स्वीकारावं हा ज्याचा त्याचा स्वतंत्र विषय आहे। चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रणिस्तरम् एकैकाक्षरं पूसां महापातकनाशनम्। जय सियाराम मित्रांनो, मी प्रकाश मासाळ, प्रकाश काउन्सलर आपल्या या शैक्षणिक उपक्रम असणाऱ्या चॅनल मध्ये आपलं मी मनापासून सहर्ष स्वागत करत आहे। हनुमान चालीसामध्ये आपण सातत्याने एक एक शब्द तुलसीदासांनी जी रचना केलेली आहे त्या संदर्भात आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय। आज आपल्याला मला गेल्या याच्यामध्ये एकाने विचारलं होतं की दिक्पाल जहाते, म्हणजे आपण गेल्या वेळेला जो विषय बघितला होता सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित अहिसा जम कुबेर दिग्पाल जहाते कभी कोबिद कही सके कहाते। म्हणजे हनुमंतांचं बजरंगबलींचं कुणी कुणी वर्णन केलेलं आहे, तुलसीदास या संदर्भात बोलताय। गेले आपण बघितलं होतं की सनकादिक जे काही सनत कुमार आहेत, हे जे काही चार मुनी आहेत, ब्रह्मा आहेत, मुनी आहेत, नारद, सरस्वती माता सहित अहिसा, अहिसा म्हणजे शेषनाग, या संदर्भात आपण बघत होतो। मला एकाने विचारलं की जम कुबेर, जम म्हणजे यम आहे, कुबेर कुबेरांचं आपल्याला माहितच आहे। दिक्पाल, दिक्पाल म्हणजे दाही दिशांचे रखवालदार। तर ह्या दाही दिशा नेमक्या कोणत्या आहेत या संदर्भात आपण या विषयामध्ये थोडस बघू आणि त्याच्यानंतर पुढे युग सहस्त्र योजन परभान लील्यो ताही मधुर फलजान प्रभु मुद्रिका मेली मुखमाही जलदी लांगी गई अचरज नाही। या संदर्भात आपण बघू। सुरुवातीला जम कुबेर दिग्पाल जहाते, यम आहेत, कुबेर आहेत, त्याचबरोबर दाही दिशांचे जे रखवालदार आहेत, त्या दाही दिशा कोणत्या? ऊर्ध्व दिशा आहे, ऊर्ध्व दिशेला ब्रह्मा राहतात, ईशान दिशेला ईश, शिव आणि ईश आहेत, त्याचबरोबर पूर्व दिशेचे रखवालदार आहेत इंद्र, आग्नेय दिशेला अग्नी आहेत, त्याचबरोबर दक्षिण दिशेला यम आहेत, पश्चिम दिशेला वरुण देवता आहे, वायव्य दिशेला वायू आहेत, मरुत ज्याला आपण म्हणतो, उत्तर दिशेला कुबेर आहेत आणि अधो म्हणजे अनंत। अशा जवळजवळ 10 दिशा आहेत, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, ईशान्य, आग्नेय, वायव्य, नैऋत्य, त्याचबरोबर खाली पाताळ म्हणतो आपण त्याला। अशा जवळजवळ 10 दिशा आहेत। या 10 दिशांचं जे काही रखवालदार आहेत, यम, कुबेर आहे, दिक्पाल आहेत, सनकादिक ब्रह्मादि मुनीसा, या सर्वांनी बजरंगबली आपलं वर्णन केलेलं आहे। मीही तुमचं वर्णन करत आहे। या पद्धतीनं संत तुलसीदास म्हणतायत। आता याच्यामध्ये एक महत्वाचा विषय असा आहे की इकडे प्रभू रामचंद्रांना किंवा बजरंगबलींना आपण सिद्ध करण्यासाठी बसलेलो नाही, ते सिद्धच आहे। कुणी स्वीकारावं न स्वीकारावं हा ज्याचा त्याचा स्वतंत्र विषय आहे। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे काही वेगवेगळ्या 9 विचारधारा आहेत, सांख्य दर्शन, योग दर्शन, वैशेषिक दर्शन, न्याय दर्शन, पूर्व मीमांसा, उत्तर मीमांसा, जैन धर्म, बौद्ध धर्म, चार्वाक दर्शन, अशा ज्या काही सगळ्या वेगवेगळ्या विचारधारा आहेत, याच्यामध्ये संपूर्ण विश्वाच्या मनाचा विचार करून, मानसिकतेचा विचार करून सर्वांचा स्वीकार करण्याची एक महत्वाची भूमिका आपल्या या संस्कृतीनं केलेली आहे। कोणी कोणता विचार स्वीकारावा याच्यासाठी प्रत्येक जण स्वतंत्र आहे। नेमकं मी कोणता विचार स्वीकारला तर मी कुठे पोहोचणार याचं भान किंवा याचं सतत विवेक बुद्धी वापरून आपल्याला विचार करावा लागेल। तर युग सहस्त्र योजन परभानु लील्यो ताही मधुर फलजान, या विषयामध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघूया। या प्रकाश काउन्सलर चॅनल मध्ये मी सातत्याने आपल्या मुलांच्या मध्ये संस्कार आणि शिक्षण दोन्ही गोष्टींची गुणवत्ता कशी निर्माण होईल, त्याचबरोबर
हनुमान बजरंगबलींचं जेव्हा आपण उपासना करतोय, त्यांचा विचार करतोय, तेव्हा बजरंगबली कोण आहे? विद्यावान आहे, गुणी आहेत, अतिचातुर आहे, ज्ञान गुण सागर आहे. बजरंगबली प्रचंड मसल पॉवर असणारे आहेत. 10 दिशांमधून जर प्रत्येक दिशेचे ब्रह्मादिक सनकादी मुनीसा नारद सारद संहिता हिसा सर्वजण बजरंगबलींचं वर्णन करतायत. प्रभू रामचंद्र त्यांना आलिंगन देत आहेत. ते स्वतः भगवान शंकर सुवन केसरी नंदन असे बजरंगबली आहेत. म्हणजेच त्यांच्याकडं अतुलित बलधाम आहेत. म्हणजे आपली मुलं शारीरिक दृष्ट्या मानसिक दृष्ट्या पण तितकेच मस्त आणि मजबूत बनावेत आणि या जगाच्या या मार्केटमध्ये परिस्थितीमध्ये या वातावरणामध्ये आपली मुलं सक्षम बनावी, यासाठी या विचारधारेचा अत्यंत उपयोग होणार आहे. शेवटी मी एवढंच सांगतो, बजरंगबलींना प्रभू रामचंद्रांना अंतःकरणापासून आपण नमस्कार करूया. ते सिद्धच आहेत. फक्त आपण बोलून किंवा तुम्ही ऐकून आपण ते गुण आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय. कारण आपली संस्कृती म्हणते आपण जो विचार करणार त्या गोष्टी आमच्या जीवनात येणार. त्यालाच शिवो भूत्वा शिवमेजे, रामो भूत्वा राममेजे, हनुमान भूत्वा हनुमानेजे. जय सियाराम.